माझं नाव रमाकांत भीमराव राहेरकर, गाव हिंगणबेट, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। मी आज 3 वर्षापासून नैसर्गिक शेती करतो। नाबार्ड अंतर्गत जीवा नैसर्गिक शेती प्रकल्प 3 वर्षापासून सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थेच्या मार्गदर्शनास प्रकल्प आमच्या शेतात चालू आहे। खरीप हंगाम 2025 आपण आपल्या शेतीमध्ये मुगाची लागवड केलेली आहे। आपण इथं मुगाचे 2 किलो बियाणं पेरलेले आहे। 17-10 मुगाला आपण घनजीव अमृत बनवून टाकलेलं आहे। आता ह्याच्यावर आपण ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र ह्याची फवारणी करायची आहे। शेती आपल्याला नैसर्गिक शेती हे 100% फायद्याची आहे। खर्चाकरता हे उत्पन्न आपल्याला मोकळं मिळते। हे निघालेले उत्पन्न आपण घरी वापरण्यासाठी 100%, जर उर्वरित आपलं जर उरलं तर बाहेर विक्री करायचं। जे आपण रासायनिक शेती जे करता ते शेती शेतकऱ्यांना परवडणारच नाही। खताचे भाव तुम्हाला सांगतो, आता खत 1800 रुपयाला पोतं झाले, 14-25। कोणतं आपण जे ही औषधी आणतात ते सुद्धा आपल्याला परवडणार नाही। आपल्याला पहिलं जे सवय लागलेली आहे ते सवयच मोडाय तयार नाही ना ते, त्याच्यामुळं ते शेतकरी इकडे नैसर्गिक शेतीकडे येत नाही। आम्ही सांगता शेतकऱ्याला, बाबा तुम्ही नैसर्गिक शेती करा, आपल्याला खायला पण चांगलं आणि माल थोडा आज कमी होऊ द्या। ते आपल्या शेतीतले जे जीवाणू होतात ते चांगले टिकून राहतात नैसर्गिक शेती केली तर। जे गाईचं गौमूत्र आणि शेण ह्याच्यापासून आपल्याला फायदे चांगले आहेत आणि जर प्रत्येक शेतकऱ्यानं जर हे केलं तर चांगला फायदा होईल। धन्यवाद भाऊ। हो, धन्यवाद।